तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा जो नागरिकशास्त्र विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे भारताची संसद. तर त्याचा स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तरं जी आहेत, ती सगळी प्रश्नोत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर जे पर्याय दिलेत त्यातलं योग्य विधान लिहायचं आणि वाक्य परत लिहायचं. लोकसभेवर डॉट डॉट पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. तर लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. तर भौगोलिक मतदारसंघ याला अंडरलाईन करायचे. भारताचे डॉट डॉट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत, तर हे उपराष्ट्रपती या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, उपराष्ट्रपती. परत शोधा आणि लिहा. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना या नावानं संबोधलं जातं. तर लोकसभा असू दे किंवा राज्यसभा यांना काय म्हटलं जातं, खासदार म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट, MP. कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची असते. संसद किंवा त्याला आपण कायदे मंडळ सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील विधाने कारण द्यायचे. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. तर कायमस्वरूपी सभागृह काय आहे? पहिलं कारण आहे, कधीही पूर्ण विसर्जित होत नाही. म्हणजे त्याच्यातले सगळे सदस्य एकदम त्यांची मुदत संपत नाही. लोकसभा जशी 5 वर्षांनी किंवा मुदतपूर्वी विसर्जित होते, तशी राज्यसभा कधीही एकत्र पूर्णपणे विसर्जित होत नाही. सदस्यांची टप्प्याटप्प्याने निवृत्ती. राज्यसभेतले जे एकूण सदस्य आहेत, त्या सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी आपले 6 वर्षाचे पद भूषवून काय होतात, निवृत्त होत असतात. त्याच्यानंतर जागांची पुनर्भरण प्रक्रिया. जेवढे सदस्य निवडून येतात तेवढ्याच नवीन सदस्यांची निवड पुन्हा टप्प्याटप्प्यानं केली जाते. त्यामुळे 1/3 समजा निवृत्त झाले, तर परत 1/3 काय केले जातात, निवडून दिले जातात. त्यामुळं सभागृहाचे कामकाज सतत सुरू राहते. म्हणूनच याला कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलेलं आहे. आता लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. तर त्याचं कारण काय? तर पहिलं कारण आहे थेट प्रतिनिधित्व. लोकसभा हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. कारण या सभागृहातील सदस्य देशातील जनतेकडून थेट गुप्त मतदानानं निवडले जातात. सर्वोच्च अधिकार. लोकशाहीत अंतिम सत्ता जनतेच्या हातात असते आणि तिचे प्रतिनिधित्व थेट लोकसभेकडे असल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभेला हे महत्त्व आहे. प्राथमिकता. देशाचा कारभार चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे सर्व आर्थिक म्हणजे वित्तीय अधिकार, आर्थिक अधिकार सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडली जाऊ शकतात. म्हणूनच लोकसभा हे जे आहे त्याला पहिलं सभागृह किंवा प्रथम सभागृह असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील प्रश्नांची उत्तरं 25 ते 30 शब्दात द्यायची. लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ते लिहायचं. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण देशाचे भौगोलिक मतदारसंघ काय केले जातात, पाडले जातात. म्हणजे त्या भागामध्ये मतदारसंघ, महाराष्ट्रामध्ये असेल, जिल्ह्यानुसार असेल, जिल्ह्यातला काही भाग असेल, तर त्यानुसार त्या भागानुसार भौगोलिक मतदारसंघ पाडले जातात. प्रत्येक मतदारसंघात 18 वर्ष पूर्ण केलेले, म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, ते 18 वर्ष पूर्ण झालेले नागरिक गुप्त मतदान पद्धतीनं आपले प्रतिनिधी निवडतात. ही निवडणूक दर 5 वर्षांनी थेट पद्धतीनं होते. ही जी निवडणूक आहे लोकसभेची दर 5 वर्षांनी थेट पद्धतीनं होते. त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. तर लोकसभेच्या कामकाजाचे म्हणजे लोकसभेचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, ते काय करतात, लोकसभेच्या कामाचे नियमन करतात. सभागृहात शांतता आणि सुव्यवस्था राखणे. त्याच्यानंतर सभागृहाचे कामकाज विस्कळीत न होता शिस्तबद्ध पद्धतीनं चालवणं. आणि तिसरं आहे सदस्यांच्या हक्कांचे आणि विशेष अधिकारांचे रक्षण करणे आणि तटस्थपणे निर्णय घेणे. ही त्यांची कामं आहेत. आता प्रश्न 5वा बघूया, कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. भारतात संसदेत कायदा तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया निश्चित केलेली आहे. कायद्याच्या मसुद्याला म्हणजे कच्चा भाग जो असतो त्याला विधेयक म्हणतात. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी प्रमुख टप्प्यातून जावं लागतं. पहिलं आहे विधेयकाचे सादरीकरण आणि प्रथम वाचन. आता ज्या खात्याचं ते कायदा मंजूर करायचा, त्या संबंधित खात्याचे मंत्री किंवा संसद सदस्य सभागृहात विधेयक मांडतात व त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतात. याला विधेयकाचं प्रथम वाचन म्हणतात. म्हणजे थोडक्यात तो मंत्री असेल किंवा संसद सदस्य असेल, तो काय करतो, तो कायदा नेमका काय आहे ते संसदेमध्ये काय करतो, सांगतो. त्याला प्रथम वाचन म्हणायचं. द्वितीय वाचन हा टप्पा सर्वात महत्त्वाचा असतो. यात 2 भाग असतात. सर्वसाधारण चर्चा. विधेयकातील उद्दिष्टांवर सभागृहात चर्चा होते. समर्थक व विरोधक आपली मते मांडतात. आवश्यकतेनुसार ते विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे सुद्धा पाठवलं जातं.
कलमवार चर्चा. समितीच्या अहवालानंतर विधेयकातील प्रत्येक कलम, सेक्शन जे आहे त्याच्यावर चर्चा होते. सदस्य म्हणजे जे संसदेचे सदस्य आहेत त्यात दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यावर मतदान घेतलं जातं. तृतीय वाचन. या टप्प्यावर विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. दुरुस्त्यांसह संपूर्ण विधेयक मंजूर करावे की नाही यावर सभागृहात मतदान घेतलं जातं आणि विधेयक मंजूर झाल्यास ते सभागृहाने संमत केलं, बहुमतानं संमत केलं असं मानलं जातं. त्यानंतर चौथा आहे दुसऱ्या सभागृहाची मंजुरी. पहिल्या सभागृहात मंजूर झालेले विधेयक दुसऱ्या सभागृहात म्हणजे समजा लोकसभेत ते मांडलं गेलंय तर मग ते कुठं पाठवलं जातं? राज्यसभेत पाठवलं जातं. तिथेही वर नमूद केलेल्या तिन्ही वाचनांच्या प्रक्रियेतून विधेयक मांडलं जातं. दुसऱ्या सभागृहातही मंजुरी दिल्यानंतर ते अंतिम टप्प्याकडे जातं. राष्ट्रपतींची संमती. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच त्या विधेयकाचं अधिकृतपणे कशात रूपांतर होतं? कायद्यात, आणि त्याची देशभरात मग अंमलबजावणी काय होते? सुरू होते. तर हे त्याचे टप्पे आहेत. कायदा निर्मितीचे हे सर्व टप्पे आहेत.